आपण. गुड मॉर्निंग गाईज. आज गाईज तुम्ही बघू शकता मी चांगली नाही दिसत कारण मी आंघोळ नाही गेलेली. वरती घे. मम्मी होती तुम्ही खरोखर काढता का माझा? तिला माहित नाही आम्ही ब्लॉग करतो ते. मग हॅलो गाईस. मम्मी हाय कर सांगले ना ब्लॉग मध्ये. आज शिवजयंती आणि आज आम्ही आमचा पूर्ण दिवस तुम्हाला दाखवणार आहोत तर तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत नक्कीच बघत राहा. कारण आमची मम्मी आराम असते तरी ती बरोबर असते आमची. झाला का? ती आता पण काय केलं असतंस? काय अभ्यास स्टडी केला. तिला 75 जा ना कर. इथं कशाला थांबले? मला सकाळी उठवली असती तर केला असता. आता पण सकाळच किती वाजता 9 वाजले. दम बिम काय नाही लावीन दस लावून. गाईज मी फक्त याची थोडीशी मस्ती केली ती हा माझा ब्लॉग दाखवणार आहे सगळ्यांना जो की पब्लिक मध्ये दाखवल्यावर मला जाम राग येतो. इतका किती वाया गेलेला आहेस? बंद कर. स्माइल कर बस स्माइल कर. आमची रांगोळी होईल का नाहीच लवकर. आता फेमस कधीपासून येऊन कशाला ते भाषण देते आम्हाला? भाषण द्यायची गरज काय पण आम्हाला? शिवजयंती भाषण घेते का? ते कामाला चाललेलं आहे शिवजयंतीच्या दिवशी. भाग्यजाला कमेंट टाकलेली परत डिलीट केली. त्याला माहिती मार्क खायची दोन होईल काय? हो ना. कशाला टाकायची होती ना मग तुला आता अजून मार्क खायशील काय ग की? काकी मला 20 मध्ये गेलो 40 करून. पल 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 पल. एवढ्या वर्ष मिनी रांगोळी काढल्या ना म्हणून जाऊन आपला नंबर आलाय दरवर्षी. आता भूमानी कारले बघू येतो का गपचूप बस. नाकच काढते ती. बोलतोय मग या करते. कोणता चांगला असेल त्याचा एक नंबर दे. कशा आता रांगोळी काढते ते आणि आता भाविका दीदी मामीला बोलते मदत कर तर मामी बोलते मला नाही काढता येत. आणि ही बघा कशी उभी राहिले बघते रांगोळी फक्त. काय काका? युट्यूबला फेमस कर बायाने जाम बोलते. आमचे गाईज आम्ही आंघोळ नाही केली म्हणून आम्ही मंगर दिसतो पण ही आंघोळ करून पण मंगरच दिसते. इन्सल्ट बोल इन्सल्ट. दवाखान्यात का? तापाला जाम काय दुखतो? जाम दुखतो. काय दुखतो? डोकाने हात डोकाने हात. माय पण हाय बोल चालले ना हाय. चल ना बघू ना आता तर जिंकूनच दाखव. माहिती सगळी मधीच ज्याने गोल टाकला तो जिंकतोच कधी पण. अशी बात नाही. मला नाही घेतली. कधी पण मधीत टाकला तरी माणूस जिंकतो बघशीलच. आमचा हा गेम दाखव ना. तुझं कष्ट नाही. माझं कष्ट नाही काही फक्त याच वर्षी मी जर कमी कष्ट घेतलेत. गाईज तुम्ही बघू शकता आता प्रभात फेरी आलेली आहे. आम्ही पण आता थांबलोय प्रभात फेरी बघायला. आली की ती रोशनी दाखवेलच तुम्हाला शूट मध्ये. मी चालले का मनापासून नाही पाय पडलीस. मनापासून नाही पडलं. हॅलो गाईस. गाईज आता आमचं नवीन फ्रीज आलेलं आहे तुम्ही बघू शकता. आमचं फ्रीजरचं बंद झालंय. तिथे कशाला बसलेस? तर गाईज आता 5 वाजलेत संध्याकाळचे आणि आम्ही ब्लॉग शूट केलेला नाही सकाळपासून. तर आता आम्ही ते शिवजयंतीच्या तिथे आलो आहे कारण तिथे काहीतरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आम्ही बघायला आलो आहे. आणि आता एवढं झालं की मला असं वाटतं डायरेक्ट रात्रीच हे भेटेल तुम्हाला काहीतरी बघायला. त्याशिवाय आमच्या जिंदगीत अजून काहीच नाही की जे तुम्हाला दाखवता येईल. तर बघू आता पुढे. शिवजयंतीला हळदी कुंकू आहे तर मम्मीच्या मागं आली ही. ती आता सगळ्याची ती तरी मम्मीच्या मागं आली. माझी मम्मी आली म्हणून मी माझ्या मम्मीच्या वरची आलो.
किती वाजले आता? वाजले किती? 32. 5. हा या पण खूप मोठ्या रील स्टार आहेत, यांच्या आपण रील्स बघत असू. सुनील राऊत या इंस्टा पेजवर गेलात तर ह्या आणि त्यांचे मिस्टर सुनील राऊत यांची मस्त जुगलबंदी असते, खूप छान लोकांना हसवत असतात. 3 टेम मुरबाड. तसंच त्याच्या व्यतिरिक्त मी आतापर्यंत बऱ्याच हिंदी मराठी थोडक्यात नियम चुकला मावशी, हरकत नाही. चला मावशी. तर गाईज आता मी घरी चाललेलो आहोत. आता मी परत तर गाईज आता शिवजयंतीचे तिथे डान्स सुरू झाले. आम्ही डान्स बघायला चाललो, कारण की आता डान्स घेतलेत सगळ्यांनी. आम्हाला खूप लेट झालंय, पण सगळं तिकडे सुरू झालंय. 2-3 डान्स पण झाले. आम्हाला कामं असतात आपल्याला. अरे काम टेकडी माणसं नाही ते बघा, हे दोघं पण निघालेत. तर हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय डान्स बघायला. गाईज पेंटरने आता स्वतःच्या घराला कलर लावायला घेतले. इन्ने बड्डे पेड़ के नीचे तुम क्यों छुप रहे हो? वो उनका थोबड़ा खराब हो गया है. कुठे पण काय काय झालं तुमचं, नाही का ना घरी जाऊन करा. तुमच्या घरी जाऊन करा नाही उद्योग. येस. सभागृहात रेंगाळत होता. लोक माना वळवून बघत होते आणि त्या माऊलीला विचारत होते की माऊली काय रडते. त्यावेळेला ती माऊली म्हणाली, अहो गेलं 2.5 वर्ष माझं पोरकं मुक्त होतं. गेल्या 2.5 वर्ष माझ्या मुलाने मला आई या नावाने साधी हाकही मारली होती. पण आज माझ्या पट्ट्याने फक्त छत्रपती शिवाजी महाराज पाहिले आणि माझा 2.5 वर्षाचा मुक्का पोट भरा लागलं. आज 2.5 वर्षाचा मुक्का पोट शिवछत्रपतीला फोन बोलत नसे तर तुम्ही आम्ही तर जिवंत आडवासाची माणसं शिवाजी म्हटल्यावर तर काय बोललं पाहिजे. दिनेश दादा साशे यांना दिनेश आजा आजा दिन शामी आने के चलरी वाली आजमाने के पुढे हा कोण बहीण भाऊ कोण आहे? वा बालपणीचे मित्र आपण त्याला वर्ष झाली 15. वा बालपणीचे मित्र आपण त्याला वर्ष झाली 15. कुठल्याची उपमा देतो आपल्या मैत्रीला, हा मुरबाडचा काल्या उंदरा. बायकोच्या खोलीत डोकून पाहतो, बायको पण दुर्गाड झोपलेली असते. बघितलं या काळाचा दगडा पट्ट्या नाही, दारूला चाललं सुद्धा नाही. थोड्या वेळात मी पुन्हा उठतो, ग्लासनं बाटली घेतो, ग्लासातली दारू बाटली ओतून घेतो. भूक लागली का? जा ना मग घरी. नंतर यानंतर कृपाचा डान्स होणार आहे. कृपाचा डान्स होणार आहे म्हणून आम्ही जरा इकडे तिकडे फिरलोय. बघू ती कोणत्या साईडने येते. आले का? ये मधून जागा द्या. जोरदार करायचा या दोन्ही मुलींसाठी.
ओंकार मिरकुटे असेल, रोहित मार्शे असेल, भावेश मार्शे असेल, तुषार दुर्गे असेल, साहिल शिरोशी असेल, विपुल असेल, प्रफुल्ल असेल जाधव यांनी मला खूप मदत केलेली आहे. त्यांनी पूर्ण टीमला विनंती करतो आणि लक्ष्मी राऊत यांना विनंती करतो. तर guys, आमच्या इथं दरवर्षी शिवजयंतीचा आणि ते दरवर्षी पार पाडतात. तर यावर्षी खूप चांगला शिवजयंतीचा कार्यक्रम केला, त्यासाठी आम्ही आभार मानतो. थँक्यू. माझं देखील युवा संस्कार यूट्यूब चॅनल आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि समाजाला काहीतरी देणं लागते म्हणून समाजासाठी करत राहा, झटत राहा. कारण ज्यांची आपण आता जयंती साजरी करतो त्यांनी पूर्ण आयुष्य आपल्यासाठी झटलेले आहेत. ते होते म्हणून आपण आज आहोत. तर त्यामुळं आपलं भाग्य आहे की आपण हिंदू धर्मात आहोत. तर काही आता आमचा ब्लॉग इथे संपत आहे आणि आता आम्ही जातो सगळे आपापल्या घरी जेवायला झोपायला.